प्रकरण यूपीच्या सेक्टर 107 मध्ये घडलंय. 107 मध्ये असलेल्या गौतम बुद्ध नगर नावाचा एक परिसर आहे. याच परिसरात सकाळी जेव्हा झाडू मारण्यासाठी काही सफाई कर्मचारी आलेले होते, तेव्हा त्यांना रस्त्याच्या बाजूला उभी असलेली एक कार दिसली. खरं तर ही कार जी आहे ती भर रस्त्यातच उभी होती. मात्र रात्रीच्या वेळेस कदाचित हे सगळं घडलेलं असेल, त्यामुळे पहाटेपर्यंत फारसं कोणाला याविषयी काही कळलं नाही. जेव्हा सकाळी हे स्वच्छता कर्मचारी या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी आलेले होते, त्यावेळी त्यांनी या कारमध्ये डोकावून पाहिलं. त्यावेळी त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले 2 मृतदेह दिसून आले. त्यानंतर लागलीच जवळच्या पोलीस स्टेशनला याविषयीची खबर देण्यात आली. पोलीसही घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी पाहिल्याच्या नंतर खरं तर ही कार जी आहे ती आतमधून लॉक केलेली होती. पोलिसांनी एका मोठ्या जड वस्तूच्या सहाय्याने या कारच्या काचा फोडल्या आणि त्यानंतर डोर अनलॉक करून हे दोन्ही मृतदेह बाहेर काढले. त्यावेळी असं निदर्शनास आलं की मुळात दोन्ही मृतदेह हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. दोघांच्याही बरोबर डोक्यातच गोळी मारलेली होती. मात्र असं असताना यातला जो तरुण आहे त्या तरुणाच्या हातात मात्र पिस्तूल होती. त्यामुळे प्रथम दर्शनी असं वाटतंय की या तरुणानं सगळ्यात पहिल्यांदा आपल्या गर्लफ्रेंडच्या डोक्यात गोळी झाडली, तिचा खून केला आणि नंतर स्वतः आत्महत्या केली, असं एकंदरीत सध्या तरी पाहायला मिळतंय. मात्र या सगळ्यानंतर पोलिसांनी जेव्हा पोस्टमॉर्टमसाठी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले, त्यानंतर लगेचच दोघांच्या आयडेंटिटीज ज्या आहेत ते शोधण्याचं काम सुरू झालं. दोघांकडे सुद्धा काही आयडेंटिटी कार्ड आढळले. त्यावरून हा जो मुलगा आहे त्याचं नाव सुमित असून तो 32 वर्षांचा असल्याचं समजलं. तर जी मुलगी आहे तिचं नाव रेखा आहे आणि ती 26 वर्षांची आहे. या दोघांच्याही आयडी कार्डवर असलेल्या ॲड्रेसच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबियांपर्यंत ही सगळी खबर जी आहे ती देण्यात आली आणि त्यानंतर असं उघडकीस आलं की मुळात हे दोघेही जण 13 तारखेपासून म्हणजे आदल्या दिवशी रात्रीपासूनच हे दोघेही जण फरार होते आणि हे दोघेही फरार असल्या कारणानं यातला जो सुमित म्हणून जो मुलगा आहे, या मुलाच्या घरच्यांनी खरं तर त्याची बेपत्ता असल्याची तक्रार सुद्धा दिलेली होती आणि मुळात त्यामुळेच खरं तर या दोघांनाही आयडेंटिफाय करणं हे पोलिसांसाठी जास्त अवघड ठरलं नाही. या दोघांच्याही घरच्यांना जेव्हा संपर्क करण्यात आला, त्यानंतर मात्र सुमितच्या कुटुंबियांनी अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की सुमितच्याच नातेवाईकांनी असं सांगितलंय की सुमित आणि रेखा हे गेले 15 वर्ष रिलेशनशिप मध्ये होते. दोघांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं. असं सगळं असताना अगदी म्हणजे लहानपणी शाळेत असल्यापासून हे दोघे एकत्र होते. त्यानंतर कॉलेज असेल, मग आता इथून पुढचं आयुष्य असेल. सुमित आहे जो क्रिकेटपटू होता, त्याचबरोबर रेखा ही एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करते. अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र जेव्हा या प्रेमसंबंधांच्या नंतर आता लग्नाच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या, त्यानंतर मात्र रेखाच्या कुटुंबियांकडून सुमितच्या विरोधात रेखाला भडकवण्यात आलं आणि सुमित बरोबर तू लग्न करू नकोस असं तिच्या मनात वारंवार ठासवण्यात आलं आणि त्यामुळे कुठेतरी तिचं ब्रेन वॉश झालेलं होतं आणि एकाएकीच रेखाने सुमितला लग्न करण्यासाठी नकार दिला होता. तिने एका दुसऱ्या व्यक्तीबरोबर लग्न करण्यासाठी होकारही दिला होता. हीच गोष्ट जेव्हा सुमितला समजली, तेव्हापासून सुमित हा नैराश्यात गेलेला होता, प्रचंड तणावात होता आणि याच सगळ्याच्या तणावामधूनच खरं तर त्याने हा निर्णय घेतला. त्यानं जेव्हा तो खरं तर घरातून बाहेर पडला, घरातून बाहेर पडायच्या आधीच त्याने एक सुसाईड नोट लिहिलेली होती, म्हणजे एक मेसेज लिहिला होता. या मेसेजमध्ये असं म्हटलेलं होतं की 15 वर्षांचं प्रेम असूनही रेखाने माझ्याबरोबर लग्न करण्यासाठी नकार दिलाय, तर ती एका दुसऱ्या मुलाबरोबर लग्न करायला तयार झालीय. त्यामुळे मी आत्महत्या करतोय, मी स्वतःचं जीवन संपवतोय आणि याला सर्वस्वी रेखाच जबाबदार आहे. असा एक मेसेज त्याने रेखाला पाठवल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे. अर्थात हा मेसेज पाठवल्याच्या नंतर तो त्याची कार घेऊन घराच्या बाहेर पडला. तो पूर्ण रात्रभर तो परतलाच नाही. दुसरीकडे रेखाच्या बाबतीतही तसंच घडलं. रेखा सुद्धा आपल्या ऑफिसमधून संध्याकाळच्या सुमारास बाहेर पडली. त्यानंतर ती घरी पोहोचलीच नाही. ती थेटपणे कदाचित सुमित बरोबरच गेली असावी. सुमितने तिला पिक केलेलं असेल किंवा मग ते दोघे कुठेतरी बाहेर भेटले असतील. अशा पद्धतीने हे दोघे सुद्धा एकत्रच होते. रात्रभर हे दोघे एकत्र होते. त्यामुळे सुमितच्या घरच्यांनी खरं तर ही जी मिसिंगची तक्रार आहे ती सुद्धा दिलेली होती. दोघांच्याही कुटुंबियांकडून आपापल्या मुलांना शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र हा प्रयत्न येऊन थांबला तो या सेक्टर 107 मध्ये, कारण इथल्याच कारमध्ये या दोघांचेही मृतदेह आढळले. आज दिनांक 14 फरवरी को सेक्टर 39 थाना अंतर्गत सेक्टर 107 नोएडा दादरी रोड के पिलर नंबर 84 के पास एक दिल्ली नंबर की कार होने की सूचना प्राप्त हुई। प्राप्त सूचना पर थाना 39 की पुलिस मौके पर पहुंची तथा कार का निरीक्षण किया गया। कार के अंदर एक लड़का और लड़की के सिर में गोली लगी हुई पाई गई। लड़के के हाथ में पिस्टल थी और कार अंदर से लॉक पाई गई। प्रथम दृष्टया यह आत्महत्या का मामला प्रतीत होता है। मृतकों की पहचान सुमित और उसके एक साथी के रूप में की गई है। परिजनों को सूचित कर दिया गया है। घटना स्थल फोरेंसिक टीम द्वारा निरीक्षण किया गया है और 100 का पंचायतनामा भर करके
पोस्टमार्टम हेतु भेजा गया है। अन्य आवश्यक विधिक कार्रवाई की जा रही है। त्यामुळे प्राथमिक दृष्ट्या आता या प्रकरणामध्ये असं पाहायला मिळतंय की प्रेमभंग झालेला होता सुमितचा आणि त्याच नैराश्यातून रागातून त्यानं सगळ्यात पहिल्यांदा स्वतःच्या गर्लफ्रेंडला म्हणजेच रेखाला संपवलं आणि त्यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असं एकंदरीत पाहायला मिळतंय। अर्थात या सगळ्या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि नेमकं काय घडलेलं होतं, सुमितला खरंच आत्महत्येसाठी कुणी प्रवृत्त केलं होतं किंवा रेखाच्या कुटुंबियांनी खरंच रेखाला अशा पद्धतीनं काही मॅनिप्युलेट करण्याचा किंवा ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न केला होता का, या सगळ्याचा तपास जो आहे तो आता पोलिसांकडून करताना पोलीस पाहायला मिळतात। मात्र प्रेमाच्याच दिवशी म्हणजे जो दिवस खरं तर प्रेम करण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो त्याच दिवशी प्रेमी युगुलाचा असा करुण अंत झाल्यामुळे संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जाते। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।